जशी पंजाबी जेवण आपण स्वीकारलेलं आहे तसं आपण म्हणू की पंजाबी लग्न समारंभ स्वीकारलेले आहे. तर स्वीकारायचं तर त्या सगळ्या त्याच्या मूळ गाभ्यापासून स्वीकारायचं. ऋण काढून सण साजरा करू नये असं म्हणतात, मात्र ते भान अजूनही समाजाला नाही आहे असंही म्हणावं लागेल. अनेक ठिकाणी अशी लग्न दिसतात. इतका आवाज असतो की बोलणं सुद्धा दुरापास्त होतं. इतका तो आवाज तो लग्नाचा कमी झाला पाहिजे. जेवणाच्या रांगा ज्या होत्या त्या अस्वस्थ पद्धतीने होतात. म्हणजे मला भूक लागलेली असते, मी अस्वस्थ असतो, तशी 1000 माणसं अस्वस्थ असतात. मी आत्ता एका लग्नाला जाऊन आलो काही दिवसापूर्वी. इतकं प्रचंड मोठं मंगल कार्यालय होतं, त्याच्या बाथरूममध्ये लाईट नव्हती. आपण लग्न समारंभाला जातो, तिथं काय पाहतो, काय अनुभवतो आणि त्यातून काही विचारांचे तरंग आपल्या मनात उमटतात. मात्र त्यापासून आपण काही बोध घेतोच असं नाही. ह्या नेमक्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला खटकतात, मात्र शक्यतो बोललं जात नाही? तोच विषय आजचा आपला असणार आहे. आजच्या टू द पॉईंटमध्ये मी संतोष देशपांडे आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार विचारवंत यमाजी मालकर सर. सर नमस्कार. नमस्कार. आत्ताच तुम्ही एका लग्नावरून आलेला आहात. हा, म्हणजे आता एक लग्न सराई सुरू आहे. अनेक लग्नांना मी मोसमात गेलेलो आहे आणि मला असं वाटलं की अरे शुभविवाह म्हणतो आपण, तिथे गेल्यावर अनेक गोष्टी खटकतात. असं वाटतं की असं काहीतरी वेगळं, याच्याऐवजी असं असतं तर फार छान झालं असतं. मग त्या एक मुद्देसूद आपण मांडल्या तर चांगलं होईल. पण एक हे मांडताना चुका काढणे हा काय आपला उद्देश नाही आहे. आपला उद्देश असा आहे की ज्यावेळी लग्न ठरवून त्याचं नियोजन केलं जातं तर त्याच्यामध्ये या गोष्टींचा समावेश व्हावा. बरोबर. आता लग्नाच्या प्रसंगात खटकणाऱ्या गोष्टी, लग्न हा आपल्याकडे खरं तर एक पवित्र संस्कार म्हणून मानला जातो. मात्र त्याला जे नंतर वळण मिळतं प्रत्यक्ष कार्यक्रमात किंवा समारंभात, तर ते नक्कीच खटकणारं आहे असं अनेकांना वाटतं. त्यातल्याच काही गोष्टी नेमक्या खटकतात, का खटकतात हे आज आपण जाणून घेऊया. सर, कुठल्या गोष्टी खटकतात? गोष्टी बऱ्याच आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये वाढत चाललेल्या आहेत, म्हणून ते मांडल्या पाहिजे. त्यातली पहिली जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं सगळ्या कामांचं. त्यामुळे वैयक्तिक लक्ष जे म्हणतात घरातल्या कुटुंबाचं किंवा कुटुंबातल्या कोणीतरी कर्त्या पुरुषाचं ते कमी झालेलं आहे आणि त्याच्या पोटी काही त्रुटी त्याच्यात राहायला लागलेल्या आहेत. हा एक भाग. दुसरा भाग, आवाज जे होत आहेत ते आवाज खरं म्हणजे पाहुणे मंडळी आले असतात एकमेकांशी बोलण्यासाठी, परिचय करून घेण्यासाठी, पण ती संधीच त्या लग्नात ठेवलेली नाही आहे. इतका आवाज असतो की बोलणं सुद्धा दुरापास्त होतं. इतका तो आवाज तो लग्नाचा कमी झाला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जेवणाची रांग. आता एक तर तुम्ही सगळं जग बाजूला ठेवून मुहूर्त काढता आणि मुहूर्त कसा असतो काय 12 वाजून 25 मिनिटांनी असा मुहूर्त असतो. लग्न लागतं आणखी 1 तासाने, 2 तासाने, 4 तासाने. हा काय प्रकार आहे? तर त्याच्यामध्ये जो वेळेचा अतिशय अपव्यय होतो सगळ्यांना जो त्रास होतो तोही पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली. मागे याची चर्चा बरीच झाली आपल्या समाजामध्ये, पण आता पुन्हा ते वाढलेलं आहे. म्हणजे मुहूर्त ठेवून काय उपयोग? मग मुहूर्त मग काढायचं कशाला? मुहूर्त काढणं हे जर एवढं महत्त्वाचं असेल तर मग त्या मुहूर्तावर लग्न लावणं हे तेवढंच महत्त्वाचं असलं पाहिजे. ते लग्न लावण्याला उशीर होत असल्यामुळे जेवणाच्या रांगा ज्या होतात त्या अस्वस्थ पद्धतीने होतात. म्हणजे मला भूक लागलेली असते, मी अस्वस्थ असतो, तशी 1000 माणसं अस्वस्थ असतात. आणि मग त्यातनं ती जेवणातली जी गंमत आहे ज्याच्यासाठी ते सगळं केलं जातं त्याची थोडी नाही म्हटलं तरी उणेपणा येतो त्याच्यामध्ये. म्हणजे जेवण होतं, आस्वाद घेतला हा नाही आस्वाद जात. घेतला जात नाही. मग त्यात पुन्हा आता पद्धत निघाली की मग सगळं उभं राहूनच जेवलं पाहिजे. मग बसायची सोय नसते. मग पदार्थ खूप असतात पण ते प्लास्टिक त्याची जी ताटं असतात ती छोटीशी असतात. मग त्यातनं ते चढाओढीने घेतलं जातं कारण प्रत्येकाला भूक लागलेली असते. मग त्यावेळी कळत नाही किती घ्यावं, त्यामुळे ते भरून घेतलं जातं आणि मग त्याची नासाडी केली जाते. तर ह्या गोष्टी कधीतरी पुन्हा सांगितल्या पाहिजे असं मला वाटतं की हे खटकतात गोष्टी. दुसरं म्हणजे स्वच्छता. स्वच्छतेचा आपण कॉन्ट्रॅक्टवर पूर्णपणे विसंबून राहतो, पण घरातल्या माणसाला काही जाणवलं तर त्याने लक्ष घातलं पाहिजे. उदाहरणार्थ ते पेले आहेत किंवा त्या प्लेट्स आहेत, त्याचं जे रूप समोर दिसतं जेवताना ते अतिशय वाईट असतं, अस्वच्छ असतं. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी सहजपणे करण्यासारख्या आहेत, म्हणजे मी पाहिलं की मोठमोठे अगदी श्रीमंत मंगल कार्यालय त्याची किमती मला माहीत नाही किती आहेत, किती असू शकतात म्हणतात. पण मग हेच तुम्ही झाकून ठेवू शकत नाही, हे चांगल्या पद्धतीने करू शकत नाही.
अगदी छोट्या गोष्टी आहेत, पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. आणि त्यातनं मग मी किती पैसा खर्च केला याच्यावर जेवढं लक्ष आहे तेवढं ह्या बारीक गोष्टींवर नाही. कारण तिथं माणूसच नाही कोणी ते लक्ष द्यायला. मी आत्ता एका लग्नाला जाऊन आलो काही दिवसापूर्वी. इतकं प्रचंड मोठं मंगल कार्यालय होतं. त्याच्या बाथरूममध्ये लाईट नव्हती. आणि लोक कोण कोणाला सांगणार? कोण सांगणार, कोण ऐकणार, असा प्रश्न होता. तर हे असं जे चाललेलं आहे, वैयक्तिक लक्ष नसणं आणि त्यातनं मग त्या आनंदाच्या, उत्सवाच्या प्रसंगाचा बेरंग होणं, हे सहजपणे टाळलं जाऊ शकतं. अच्छा. बरोबर आहे. पण हे सगळं आता तुम्ही सांगितलं कुठल्या गोष्टी खटकतात, का खटकतात. पण हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं? कसं पाहता तुम्ही याच्याकडे? हां, मी अशा लग्नात गेल्यानंतर मला जे दिसलं, त्याचं माझ्यासमोर कुठली दृश्य आली. तर माझ्यासमोर पहिलं दृश्य आलं, की सरकारी कार्यालयातला गोंधळ, ज्याला आपण सारखा दोष देतो. मग आपल्या लग्नात तेच होतं. दुसरं आलं, की रस्त्यावर गायी बसल्या, ट्रॅफिक जाम झालं. ते दृश्य माझ्यासमोर आलं, की आपल्याला ते अजिबात आवडत नाही. मग तेच आपल्या लग्नामध्ये काहीतरी होतं, त्यातल्या काहीतरी गोष्टी होतात. तिसरं दृश्य म्हणजे ज्याचं कुठलेही निकष न लावलेले स्पीड ब्रेकर असतात रस्त्यावर आणि आपल्याला खूप त्रास होतो ते पाहिल्यावर. लग्नात अशा गोष्टी होतात. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश असा आहे, की ज्या सार्वजनिक आणि सरकारी गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, त्या आपल्या वैयक्तिक समारंभामध्ये तुम्ही दुरुस्त करू शकता का? म्हणून त्या महत्त्वाच्या. तर तुम्ही जर दुरुस्त करू शकत नसाल, तर मग तुम्हाला सार्वजनिक गोष्टीविषयी किंवा सरकारी गोष्टीविषयी सुद्धा बोलण्याचा अधिकार राहत नाही. तर तुमच्या हातातल्या गोष्टी तुम्ही दुरुस्त करू शकत नाही. म्हणून हे केलं पाहिजे. जनरली पाहुणे लोक आपल्याशी तसं सांगणार नाहीत किंवा बोलणार नाहीत. थोडीशी भीडही असते आणि थोडंसं अनुचित वाटेल असंही वाटतं. मात्र कोणीतरी हे सगळं बोलायचं धाडस करायलाच हवं आणि ते आज या चर्चेतून तुमच्या समोर या गोष्टी येत आहेत. एक कौटुंबिक सोहळा, उत्तम शुभविवाह असं जे तुम्ही म्हणता, उत्तम सोहळा शुभविवाह आणि एक इव्हेंट लग्नाचा, ह्याच्यात जो काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, म्हणजे त्याचं रूपांतर इव्हेंटमध्ये झालंय म्हणून हे सगळं घडतंय. हा म्हणजे जबाबदार इव्हेंट आहेच त्याला. ते काही आपण समजू की घरी काम करायला माणसं नाहीत. कारण आपण पाहतो की 2 महिने लग्न असतं आणि 2 महिन्यापासून लोक सांगायला लागतात की मग आमच्याकडे लग्न आहे. हे काम का कर हे काय करतात? तर लग्न असल्यामुळे आम्ही आता काही कुठलं पैशा ह्याच्यात जात नाही आहोत. तर याचा अर्थ असा होतो की त्याची तयारी घरापासून सुरू होते आणि ती कामं इव्हेंटवाल्यावर सोपवली जातात. हे समजण्यासारखं आहे, कारण हाताची माणसं नाही येतात ही वस्तुस्थिती. पण तेवढ्यापुरती सुद्धा आपली पाहुणे मंडळी आपल्यासोबत येऊ शकत नाहीत. म्हणजे तो जरी वैयक्तिक प्रश्न असला तरी मला असं वाटतं की हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे. इव्हेंट झालेलाच आहे, तर तो चांगला व्हावा याच्यासाठी त्याच्यातला जो बारकावा आहे, व्यवस्थापनातला बारकावा आहे, त्याची अपेक्षा करणं मला वाटतं चुकीचं ठरतं. म्हणून मी म्हणतो की इव्हेंट होऊ द्या. तर एवढा मोठा सगळ्यांना मोठी लग्न करायची, तर 1000 लोकांना जेवायला बोलवायचे, मग ते बँड लावायचं आहे किंवा आणखी फार प्रचंड लाईटिंग करायची किंवा सुशोभीकरण करायचं आहे प्रचंड. मग त्याच्यात आता प्लास्टिकची फुलं लावायची आहेत. आता ती प्लास्टिकची फुलं म्हणजे बेंगळुरच दिसतात. तुम्ही किती मोठं मंगल कार्यालय केलं तरी प्लास्टिकची फुलं किती चांगली तुम्ही सजवण्याचा प्रयत्न केला तर ते बेंगळुरच दिसतात. तर हा जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या छोट्या गोष्टी जर वैयक्तिक लक्ष देऊन केल्या गेल्या आणि थोडं त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं तर अधिक चांगलं होतं. ऋण काढून सण साजरा करू नये असं म्हणतात. मात्र ते भान अजूनही समाजाला नाही आहे असंही म्हणावं लागेल. अनेक ठिकाणी अशी लग्न दिसतात. सर्वसामान्य कुटुंब आहे, मात्र केवळ प्रतिष्ठेच्या धाकामुळं मोठ्या प्रमाणात लग्न करावं लागतं, गाव जेवायला बोलवावं लागतं. या मानसिकतेवरती तुम्हाला काय म्हणायचं? हां, हे चाललेलं आहे ते कॉपी कॅट चाललेलं आहे. म्हणजे माझ्या गावातल्या एका श्रीमंत माणसाने केलं म्हणून मी करणार. मी गेल्या काही महिन्यातली लग्न अशी पाहिलेली आहेत की ज्याच्यामध्ये जणू जशास तसं त्याचं जे अनुकरण आहे ते जशास तसं, म्हणजे ते वाजवण्यापासून त्या लोकांना नृत्य करायला लावतात, गायला लावतात, मोठमोठ्याने ते गातात. तर ही कॉपी चाललेली आहे, दुसऱ्याची कॉपी चाललेली आहे आणि ती कशा पद्धतीने करावं याचं आकलन नाही आहे, पण ते करायचं आहे. कारण ते त्यांनी केलेलं आहे, दुसऱ्यांनी केलेलं आहे. आपल्या स्पर्धेत जो माणूस गावातला आपण मानतो किंवा समाजातला मानतो त्याची कॉपी करायची आपल्याला. इतकंही भान राहत नाही की गाणी चालू असतात, कोणीतरी बोलवलेला असतो गायिका आणि त्याच वेळी सूचना चाललेल्या असतात मोठमोठ्या प्रमाणावर. म्हणजे लोक गाणी ऐकत नसतात,
सूचनाही ऐकत नसतात. लोकांना गप्पा मारायच्या असतात, काही चर्चा करायची असते. पाहुणे खूप दिवसांनी भेटलेले असतात. लोक आता वर्ष 2-2 वर्ष एकमेकांना भेटलेले नसतात. त्या परिस्थितीमध्ये लग्न हा असा समारंभ आहे, ज्याच्यामध्ये लोकांच्या भेटी होतात. आणि तुम्ही जर त्यांची चर्चा ऐकली, तर तो म्हणतो आपण 2 वर्षांनी भेटतो, 4 वर्षांनी भेटतो. तर तो भेटल्यावर काय करणार? एकमेकांची खाली-खुशाली विचारणार. पण ते बोलूच दिलं जात नाही. इतके आवाज असतात त्याच्यामध्ये. म्हणजे बसण्याच्या सोयीपासून सगळ्या गोष्टी या त्या प्रसंगाला आणि त्या औचित्याला धरून झाल्या पाहिजे. त्याच्याऐवजी तो इव्हेंट जो झालेला आहे, तो पैसे खर्च करून त्याचं समाधान घेणारा इव्हेंट झालेला आहे. म्हणजे मी किती खर्च केले, तर मी काय 20 लाख रुपये खर्च केले. 20 लाख खर्च केलेस, पण तो जे तुझ्या लग्नाला जे लोक आले होते, ते समाधानी होऊन गेले का? तर त्यातले बहुतेक जण समाधानी होऊन गेलेले नसतात. त्यांना एक तर जेवायला खूप उशिरा मिळालेलं असतं, किंवा मग ती रांगच खूप मोठी असते, किंवा ते फोटो काढताना ते काय गोंधळ झालेला असतो, किंवा नवरदेव नवरीला भेटण्यासाठी जी रांग असते ती 1-1 तास त्याच्यात उभी असतात. आता हे सहजपणे टाळू शकतो आपण खरं म्हणजे. एका लग्नामध्ये चांगली पद्धत मी पाहिली, की ते नवरा नवरीच सगळीकडे भेटायला जातात. आता नाहीतरी ते स्टेजवरचे फोटो असं म्हणतात की आयुष्यभर कोणी पाहत नाही. बरोबर. म्हणजे ते काय फार अगदी असे तुम्ही एक 10, 15, 20, 100 फोटो काढून घ्या छान, आणि मग बाकी नंतर सगळ्यांना भेटायला जा. बरं, त्या फोटो काढतानाही कुठलीच शिस्त नसते, कुठलीच शिस्त नसते. कोणीतरी मध्ये घुसतो, कोणीतरी मग राहिलेला असतो, असं काहीतरी होतं. अनेकदा तर म्हणे फोटोसाठी लग्न लावलं जातं हा, परत म्हणजे एकदा. म्हणजे थोडं नियोजन जरी केलं तर या गोष्टी टळू शकतील. रांगेच्या गोष्टी आहेत. आता साधी गोष्ट आहे, रांगेतली एक गोष्ट एक सुचवतो मी, की ज्येष्ठ नागरिक असतात त्या लग्नात आलेले प्रचंड, आणि त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात. ते कोणाला डायबिटीस असतो. पण आपण असं म्हणू शकत नाही की ज्येष्ठ नागरिकांनी आधी जेवायला जावं. एवढी छोटी गोष्ट करू शकत नाही आपण. पण त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्या रांगेतच उभं राहायचं. मग त्यांना कोणी ओळखत नसतं, कारण आपण ओळखच करून घेतलेली नसते. आता लग्नाचा उद्देश आहे एकमेकांची ओळख करून घ्या आधी. पण त्याच्यामध्ये ते ओळख याला वेळच नाही काही. पूर्वी जे धार्मिक विधी होते त्याच्यामध्ये ओळखीचे काही प्रकार होते, ते आपण ठेवले नाही. हां. आता विधीच्या पद्धतीने म्हणजे वैदिक पद्धतीने भेटीगाठी आता दिसतच नाही, ओळखच करून गेली जात नाही. आता वैदिक या पद्धतीने आपल्या नेहमीच्या संस्कार पद्धतीने करायचं लग्न, तर त्याच्यामध्ये समजा अंतरपाठ हे केलेलं आहे, तर अंतरपाठाचं गांभीर्यच काढून टाकलेलं आहे. मग त्या पद्धतीने करू नका. तुम्हाला ते मान्य नसेल ना, तर तुम्ही करू नका ना त्या पद्धतीने. बरोबर. असा तो खरा भाग आहे. म्हणजे मंत्रपठण करून, अक्षता टाकून त्याच पद्धतीने लग्न करायचंय, तर त्याच्या मागे जी भावना आहे ती ती जपली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि अनेक ठिकाणी म्हणजे उत्साह आपण समजू शकतो, मात्र तो जो अतिउत्साह विशेषतः लग्न लागल्यानंतर, हो मंगलाष्टका झाल्यानंतर ते वधूवराला उचलणं हो आणि ते हार घालणं, हो. ते नाही, देखील ते गंमत म्हणून काही गोष्टी समजू शकतात, पण तोपर्यंत त्या संस्काराविषयीचं एक गांभीर्य ते कमी हे होतं. त्या जिथे ते व्यासपीठ असतं, त्या व्यासपीठावर जे वातावरण असतं ते त्याला धरून नसतं फारसं. आणि बाकीचं जे असतं, बाकीचं तो हॉलमध्ये जो सगळं चाललेलं असतं, तेही कोणी कोणाचं ऐकत नसतं. मग ते जसं चालेल तसं. मग आपण त्याला काय म्हणू, की हे आमचं काय भारतीय भारतीय पद्धत आहे, अनौपचारिक पद्धत आहे. अनौपचारिक पद्धतीचा विषय आक्षेप नाही. पद्धत असं आहे, की तुम्ही एक विशिष्ट पद्धत मान्य केली, तर त्याची जी भावना आहे, त्याचं जे ज्याच्यासाठी ते केलं जातं आहे, ते जपलं पाहिजे. आणि याच्याविषयी दुमत असूच शकत नाही. नाही तर मग ते कशासाठी करायचं? मग ते तर रजिस्टर लग्न होऊ शकतं ना. बरोबर. रजिस्टर लग्न तर मग ते उत्तम आहे, मग तसं म्हटलं तर. बरोबर. गायनाचा उल्लेख तुम्ही हां, केला हां, अनेकदा, हां. आणि असेही मी काही लग्न पाहिले आहेत. हो, हो. त्याच्यामध्ये काय अप्रस्तुत ज्याला म्हणता येईल, अप्रस्तुत. म्हणजे असे गाणी लावली जातात. हां. आता ती गाणी लावण्याचं काम जो असतो, तो माईकवाला कोणीतरी मुलगा करत असतो बसलेला. आता तो कुठलीही गाणी लावतो. म्हणजे त्याच्याशी अतिशय विसंगत, म्हणजे त्या समारंभाशी किती जोडी आता एकत्र आलेली आहे. त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांना एकत्र घालवायचं आहे, आणि गाणं कुठलं लागलेलं असतं? दिल के अरमान. दिल के अरमान आंसू में बह गए, अशा प्रकारचं असतं. तर मग हे जरा असं वाटतं, की अरे एवढाही विचार लग्नात करायचा नाही, तर मग काय त्याला काही अर्थच नाही. मग त्याचा जो काही गाण्याचा संस्कार आहे तो आनंदासाठी आहे ना. आनंदासाठी आहे, आणाभाका घेण्यासाठी आहे, त्यातल्या आनंदासाठी आहे. तर मग ती आनंदी गाणीच लावली पाहिजे. आणि मराठी गाणी कमी आहेत लग्नाची, लग्नासंबंधीची शेकडो गाणी आहेत.
बरोबर. मग ती हिंदी गाणी, कुठली हिंदी गाणी लावली जातात. मग ती खेड्यापाड्यात तर त्याचं फारच तो माजलेलं आहे. पंजाबी जे कल्चर आहे, हां. जे टीव्हीवरून हो. आपण बघतो हो. आणि त्याचा एक मोठा प्रभाव महाराष्ट्रातही पडतोय, असं नाही का वाटत? म्हणजे फक्त ते- सेलिब्रेट करणं. पण ते कॉपी कॅटच ना. कारण तुम्हाला आठवत असेल, संगीत असा प्रकार कधी तुम्ही ऐकला होता का आधी? हा आपल्याकडे कुठे होता? अलीकडे आता तो आपल्याकडे सर्रास. आपल्याकडे नव्हता. त्याचं ॲडिशन, पण माझा जो मुद्दा आहे त्याचं ॲडिशन मी समजू शकतो. त्याच्यातला जो सिरियसनेस आहे त्या आनंदातला सुद्धा, तो अक्रॉस सगळ्या तिथे दिसला पाहिजे. हम्म. त्याच्याऐवजी ते कसं होतं की या, खा, जेवा, आनंद घ्या, निघून जा, असा जो अप्रोच दिसतो तो मला वाटतं तो चुकीचा आहे. बरोबर. मग पंजाब म्हणजे आता ठीक आहे, आपल्या देशातलं एक लग्नाची पद्धती ती आपण, जशी पंजाबी जेवण आपण स्वीकारलेलं आहे तसं आपण म्हणू की पंजाबी लग्न समारंभ स्वीकारलेले आहेत. तर स्वीकारायचं तर त्या सगळ्या त्याच्या मूळ गाभ्यापासून स्वीकारायचं, एवढाच त्यातला भाग आहे. तो स्वीकारला जात नाही, हा त्यातला मुख्य मला आक्षेपार्ह वाटतं. लग्न समारंभातलं गांभीर्य खटकणाऱ्या गोष्टींमुळं कमी होतंय का काय, अशी खरं तर शंका या निमित्ताने उपस्थित होते. मात्र हे सगळं काय घडतं आहे हे आज आपण जाणून घेतलं. मात्र आता हे पुढं टाळायचं कसं, त्यातून काय करता येऊ शकेल त्याविषयी. आता साधी गोष्ट आहे, ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो त्याला आपण लाखो रुपये देतो. घरातल्या माणसाला आपण कारभारी करू शकत नाही. कुठल्या तरी एका माणसाला तू खटकणाऱ्या गोष्टी बघ, तू लक्षात आणून दे, त्या वेळी होतील असं बघ. एवढंच त्याचं काम. एक माणूस फक्त, पण त्याच्यातनं तो समारंभाचा जो आभ राखला जाईल तो अतिशय समाधान देणारा असेल, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे उशीर करायचा नाही, तर त्यातनं सगळ्यात पुढच्या गोष्टी बिघडतात. विशेषतः जेवणाच्या रांगेच्या गोष्टी बिघडतात त्याच्यामुळे. आणि आपल्यातली ज्येष्ठ मंडळी ज्यांच्याविषयी आपल्याला आदर आहे असं म्हणतो आपण, त्यांना भुकेची त्यांची वेळ निघून जाते आणि त्यांना आपण रांगेत उभं करतो अर्धा तास. हे सहज टाळू शकतो. मग ते करणं शक्य नाही असं तर तुम्ही म्हणू शकता की ज्येष्ठांनी आधी जेवायला जावं. हे म्हणजे लग्नाशिवाय इतर समारंभामध्ये सुद्धा काही करण्यासारखं आहे की आधी ज्येष्ठांनी जेवायला जावं, नंतर इतरांनी जावं, असं तुम्ही जाहीर करू शकता. तिसरं, तुम्ही एवढी 2 महिने तयारी करता म्हणता, तर लग्न चालू असताना सगळ्या समारंभामध्ये कुठली मराठी, काही इंग्रजी, हिंदी गाणी लावायची ही तुम्ही ठरवू शकत नाही. ही तुम्ही सांगू शकत नाही त्याला की ही 20-25 गाणी आपल्याला ऐकायची आहे किंवा ऐकायची आहे. तेही आपण केलं पाहिजे. चौथं म्हणजे जेवणाचं, बसून जेवण देऊ शकत नाही आपण. कशासाठी उभ्याने जेवायचं लोकांनी? जागेचा हे ठीक आहे, समजू शकतो, पण त्यातल्या त्यात मग तो त्याचे भाग करणं, त्याला एक शिस्त देणं, मग त्यातनं स्वच्छता राखली जाते. पाचवी गोष्ट म्हणजे जी ताटं, वाट्या, पेले ते जे टाकले जातात, इथंच सगळीकडे टाकले जातात आणि जे दृश्य तयार होतं ते दृश्य आपण टाळू शकतो. त्यांना तुम्ही केटररला सांगू शकता की हे तुझं जे आहे हे थोडं बाजूला, मोठ्या स्वरूपाचं, म्हणजे जे लोकांना दिसणार नाही या स्वरूपाचं करू शकतो आपण. चौथं म्हणजे नवरा नवरीला भेटण्याची रांग, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता की आधी नवरदेवाकडच्या लोकांनी यावं, नातेवाईकांनी यावं, मग नवरीच्या नातेवाईकांनी यावं, मग या सेगमेंट मित्रांनी यावं, मग मैत्रिणींनी यावं, असं काहीतरी सेगमेंट करून आपण चांगले फोटो घेऊ शकतो. तर तेही करण्यासारखं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच ठरवलं पाहिजे आता की ते संस्कार जर आपल्याला मान्य आहेत तर ते गांभीर्याने केले पाहिजे. त्याला आता तुम्ही नवरदेव नवरी लग्नाच्या आधी काय फोटोशूट करतात, हल्ली पद्धत आहे, मान्य आहे, ते चांगलं, त्याच्यात काही वाईट काही नाही. पण मग अंतरपाट टाकल्यानंतर ज्या टिवल्या वेवल्या चाललेल्या असतात त्या मान्य नाहीत. बरं, त्या मान्य नाहीत, कारण अंतरपाट त्याला ते गांभीर्य आहेच. ती पद्धत मान्य आहे म्हणून ना, ती ज्याला मान्य नाही त्याला काय आपण सांगत नाही आहोत. आणि नातेवाईक मदतीला नाही असं आपण जे म्हणतोय सध्या, ते मला फार पटत नाही. याचं कारण असं की आपण एरवी जे बोलत असतो आपल्या पाहुण्यांविषयी, आपल्या नातेवाईकांविषयी, तर एखाद्याला तुम्ही विनंतीही करू शकत नाही मदत करण्याची. मग त्या नात्यांना काय, म्हणजे नात्यांचं काय ठेवलंय काय आपण नात्यांचं? आणि लग्नाला येतानाचा आग्रह मात्र असा असतो की अरे बापरे, म्हणजे तो माणूस आला नाही तर राग, लोभ, भांडणं, मग तो या लग्नाला आला नाही, त्या लग्नाला आला, अशी भांडणं करतो आपण. मग आल्यावर त्याचं काय करतो आपण? ओळख करून देऊ शकतो आपण अधिकृतपणे.
पूर्वीचे जे विधी होते त्या प्रकारचे ते तर आपण करत नाही आता. समजा ठीक आहे, अधिकृतपणे ओळख तर करून देऊ शकतो की हा बुवा काय नवरीची आत्या आहे, नवरदेवाचा मामा आहे, एवढं तर करून देऊ शकतो. ते करायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचा उद्देशच तो आहे. लग्न समारंभाला जास्तीत जास्त नातेवाईकांनी आणि लोकांनी यावं, याचा उद्देशच तो आहे की कुठला समूह आहे व्हा, त्याच्या ओळखी एकमेकांशी व्हाव्या, हा त्याचा उद्देश तो साध्य झाला पाहिजे. तर मित्रांनो, टू द पॉइंटच्या आजच्या ह्या भागाचा उद्देश आहे, आपल्याकडे जे लग्न समारंभ होतात त्यातलं गांभीर्य जपून त्याचा आनंद सर्वांना घेता आला पाहिजे. त्यासाठी काय अशा गोष्टी आहेत की ज्या करणं अगत्याचं ठरेल, आणि त्याचाच वेध मालकर सरांनी आज घेतला. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या सगळ्या गोष्टींची दखल आपण नक्की घेऊ आणि एक सकारात्मक सुरुवात यावर्षीच हा एपिसोड ऐकल्यानंतर कुठून ना कुठून प्रत्येकाच्या मनात होईल याची मला खात्री वाटते. सर, तुम्ही आलात आणि इतक्या छान पद्धतीने हा फार महत्त्वाचा, गंभीर आणि प्रत्येकाच्या जवळचा आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा, प्रत्येकाला वाटतं हे कुणीतरी बोललं पाहिजे, अशा गोष्टी आज तुम्ही बोललात. धन्यवाद.